प्रभूची स्तुती असो. हालेलुया. धन्यवाद करते की बाप्पानी पुन्हा एकवार आपल्याला त्याच्या भवनामध्ये येण्याची संधी दिली. प्रभूच्या नावाला खूप खूप धन्यवाद असो. आणि या आठवड्याच्या गुरुवारच्या मराठी सर्व्हिस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रहोबोच्या चर्च तर्फे मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आणि आजच्या मननाकरिता आजचा विषय आहे प्रतिफळ, रिवॉर्ड. आपण वचनाकडे जाण्याच्या पूर्वी प्रार्थना करूया. स्तुती धन्यवाद प्रेमपित्या प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो ते बाप्पा. प्रभूजी आम्ही तुला धन्यवाद देतो, नतमस्तक होतो ते बाप्पा. जसे आहोत प्रभू त्या स्थितीमध्ये आम्ही तुला समर्पित होतो राजा. माझ्या प्रेमळ बाप्पा प्रभूजी इथे प्रभू उपस्थित तुझ्या भवनामध्ये उपस्थित प्रत्येकाला प्रभू तू पाहत आहेस. प्रभू प्रत्येकाला तू पारखत आहेस. प्रत्येकाची तू आज भेट घेते बाप्पा. प्रभू जे ज्या आशेने प्रभू आज तुझ्या भवनात आलेले आहेत, आज प्रभूजी तू त्यांच्याशी बोल दे बाप्पा. प्रभूजी आजचा मानना प्रभू आमचं जीवन बदलणारा असू देते बाप्पा. प्रभू आजचं वचन, येणारं वचन प्रभू आमच्या लाईफ मध्ये इम्पॅक्ट टाकणारं असू देते बाप्पा. हो दे प्रभू, जी तुझी इच्छा आहे प्रभू तुझ्या प्रियजनांसाठी, तुझ्या लोकांकरिता, ती प्रभू जशीच्या तशी प्रभू त्यांच्या जीवनामध्ये ती टाकली जावी असं तू करते बाप्पा. या ठिकाणी प्रभूजी बाप्पा मी स्वतःला समर्पित करते प्रभू. माझ्या हर एक अपराधाची तू क्षमा करते बाप्पा. प्रभू मी जशी आहे प्रभू तुला समर्पित होते ते बाप्पा. माझा वापर कर प्रभू तुझ्या महिमेकरिता. प्रभूजी आजचं वचन प्रभू हे प्रभू आमचं जीवनाला प्रभू एक वेगळी दिशा देणारं असावं प्रभू असं तुझं पवित्र आत्मा तुमचं वेळ तुमच्या हाती सोपवतो. आज तुम्ही आमची भेट द्यावी बाबा. प्रभू येशूच्या पवित्र नावात मागते, आमेन. प्रेज द लॉर्ड. आजचा विषय आहे प्रतिफळ. प्रत्येक व्यक्ती जो प्रयत्न करतो, जो कष्ट करतो, जो मेहनत करतो, त्याची अपेक्षा असते की त्याला एक प्रतिफळ मिळावं, त्याला अप्रिशिएट केलं जावं, त्याला एक्नॉलेज केलं जावं त्याच्या लाईफ मध्ये. जसं का आपण जॉबवर जातो तर आपल्याला मंथच्या एंडला, महिन्याच्या शेवटी आपल्याला माहित असतं की आपल्याला प्रतिफळ मिळणार आहे, आपल्याला सॅलरी मिळणार आहे ना. वर्षाच्या शेवटी आपल्याला माहित असतं की आपलं अप्रिसिएशन होणार आहे. आपल्या हर एक परफॉर्मन्स अप्रेझल असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघितलं जातं की वर्षभरात आपण काय काम केलेलं आहे ना. आणि इव्हन आपल्या घरामध्ये देखील आपण प्रत्येक व्यक्ती घरामध्ये देखील प्रत्येक व्यक्तीवर काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. भले आई वडील असू देत, लेकरं असू देत किंवा दुसरे अन्य नाते असले तरी त्याच्यामध्ये प्रत्येक नात्यामध्ये काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, काही जबाबदाऱ्या असतात. आणि जेव्हा आपण त्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो त्यावेळेस आपली इच्छा असते की आपल्याला कोणीतरी पाहावं, आपल्याला कोणीतरी अप्रिशिएट करावं, कोणीतरी आपल्या त्या कामाची नोंद घ्यावी, कोणीतरी आपल्याला पाहावं आणि आपल्याला शाबासकी द्यावी की वाव तू छान करत आहेस, तू चांगलं करत आहेस, असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि जिकडे अप्रिशिएशन नसतं ना तिकडे नाराजगी असते. तिकडे अरे हे रोजच काम आहे, हे रोजच एक रटाळ कामाचं स्वरूप होऊन जातं की अरे हे तर रोजच आहे, काही अप्रिशिएशन नाही, काही उत्तेजन नाहीये त्याच्यामध्ये, त्या कामामध्ये, अशी परिस्थिती होऊन जाते. तर स्वर्गीय राज्यामध्ये देखील, किंगडम मध्ये देखील प्रतिफळ आहे. किंगडम स्वर्गाच्या राज्यामध्ये देखील आपल्याला प्रत्येकाला, जे आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये आलो आहोत, जे ख्रिस्ताला स्वीकारून ज्या दिवशी आपण येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्वीकारलं त्या दिवसापासून तर आमच्या दिवसापर्यंत आणि आजच्या दिवसापासून तर आपला श्वास देवाकडे परत जाईपर्यंत, मग ते प्रभू सोबत उचलले जाणं असू दे किंवा आपल्या जीवनाची धार. दावीद राजा म्हणतो की तू माझं उठणं बसणं देखील तुला ठाऊक आहे, माझा हर एक शब्द, माझ्या मनात येणारे हर एक विचार तुला ठाऊक आहे, तर तुझ्या आत्म्यापासून मी कुठेही लपू शकत नाही. सो जे
जेव्हा आपण प्रतिफळ हा विषय जेव्हा आज पाहणार आहोत, सगळ्यात अगोदर म्हणजे वचन वाचूया आपण. माझ्यासोबत तुम्ही वचन वाचाल सर्वजण. तर काढूयात आपण प्रकाशित वाक्य प्रकटीकरण त्याचा 2रा अध्याय आणि 10वं वचन आपण वाचूया. प्रकटीकरणाचं पुस्तक त्याचा 2रा अध्याय आणि 10वं वचन. ठीक आहे, मी वाचते. तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नकोस. पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे आणि तुमचे 10 दिवस हाल अपेष्टेत जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. हालेलुया. इथे देवाचं वचन आपल्याला सांगत आहे. काय सांगत आहे? तुम्हाला जर स्वर्ग राज्यामध्ये जर काही प्रतिफळ हवं आहे तर त्याची काही क्रायटेरिया आहेत, त्याच्या काही रिक्वायरमेंट आहेत. स्वर्गाकडून आपल्याला जर प्रतिफळ मिळवायचं आहे तर आपल्याकरिता ही गोष्ट लिहिली गेलेली आहे. इथे स्मुर्ना कलिसिया स्मुर्ना येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र लिहत आहे आणि वरती जेव्हा त्याची पार्श्वभूमी आपण पाहतो की स्मुर्ना ही कलिसिया ही मंडळी श्रीमंत होती, परंतु काही कालावधीनंतर त्यांचे हाल अपेष्टे व्हायला लागले. काही कालावधीनंतर ते त्यांना दरिद्रताचं आणि छळ त्यांना सोसावा लागत आहे. तर देवाचं वचन त्यांना एनकरेज करत आहे की तू घाबरू नकोस. तुझ्यावर जर वाईट प्रसंग ओढवत आहे आणि शैतान तुमची परीक्षा घेऊ पाहत आहे तर तू त्या परिस्थितीला घाबरू नको. मरेपर्यंत जर विश्वास योग्य राहिला तर तुला जीवनाचा मुकुट मिळेल. हालेलुया. इथे वचन सांगत काय आहे? या ठिकाणी या जगामध्ये आपण जगत आहोत तर इथे कदाचित आपल्याला हाल अपेष्ट आहेत, कदाचित संकट आहेत, कदाचित छळाचा पण सामना करावा लागेल. आता या दिवसात जसं आपली परिस्थिती आहे, जशी आपल्या जगाची परिस्थिती आहे, आपल्या आजूबाजूची जशी स्थिती आहे की खूप भयाचं वातावरण आलेलं आहे, तरी देवाला खूप धन्यवाद आहे की आपण सेफ आहोत, आपले प्रियजन सेफ आहेत. या गोष्टीसाठी आपल्याला उत्तम असं देवाला धन्यवाद द्यायला हवेत की प्रभू तू आम्हाला सुरक्षित ठेवलेला आहेस. अद्याप तरी आमच्यावर असा कोणताही प्रसंग ओढवलेला नाही आहे की ज्याच्यासाठी आम्ही कॉम्प्रोमाइजिंग सिच्युएशन मध्ये येऊ, परंतु ते बाबा तू आम्हाला खूप चांगलं ठेवलेलं आहेस. आम्ही आमच्या घरामध्ये छान व्यवस्थित उत्तम पदार्थाने तू आम्हाला तृप्त केलेला आहेस. आम्हाला फ्रीडम आहे. आम्ही प्रत्येक ठिकाणी आपण जॉबवर जाऊ शकत आहोत, येऊ शकत आहे. या प्रत्येक गोष्टीचं आपल्याला फ्रीडम आहे, परंतु जगाची परिस्थिती अशी नाहीये. जगामध्ये जेव्हा आता आपण पाहत आहोत की युद्धाचं वातावरण आहे, भीतीचं वातावरण आहे, खूप काही गोष्टी आपण ऐकतोय, न्यूज मध्ये ऐकत आहोत की असं होत आहे, तसं होत आहे. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा होत आहेत तेव्हाचं वचन मत्ते याचा 24वा अध्याय आणि त्याच्यामध्ये तिथे ना स्पष्ट रीतीने देवाचं वचन आपल्याला सांगत आहे. मत्ते सुवर्तमान याचा 24 अध्याय आणि 3 ते 9-10 पर्यंत आपण वचन वाचूया. मी वाचते. तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकांती येऊन म्हणाले, या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय हे आम्हाला सांगा. येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून सावध असा, कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व अनेकांना फसवतील. तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या अवया ऐकाल. घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा, कारण असे होणे अवश्य आहे, परंतु तेवढ्यात शेवट होत नाही. इथे वचन बायबल मध्ये प्रत्येक गोष्टीची नोंद आहे. प्रत्येक भविष्यवाणी पूर्ण होत आहे आणि ज्या काही भविष्यवाण्या राहिलेल्या आहेत त्या देखील शीघ्र पूर्ण होत आहेत.
जेव्हा आता आपण ऐकत आहोत तिसऱ्या महायुद्धाबद्दल, तर वचन आपल्याला सांगत आहे की हा जस्ट काळाचा शेवटाचा ही सुरुवात आहे, की छळ सोसणं आणि लढाया आणि येणाऱ्या संकटाबद्दलची जी घोषणा, जी भविष्यवाणी बायबलमध्ये सांगितलेली आहे, ही जस्ट एक सुरुवात आहे, हे होणं आहे. कारण की बायबलमध्ये असं म्हणत आहे की हे होणार. लढायांविषयी जेव्हा तुम्ही ऐकणार, आपण या लढाया ऐकत आहोत आता, तर हे आपल्याला हे दर्शवतं की शेवट फार जवळ आहे. प्रियासो, आपण फार लास्ट मोमेंटला आलेलो आहोत, लास्ट आवर, एकदम म्हणजे लास्ट सेकंडला आपण आलेलो आहोत आणि तेव्हाचं येणं खूप जवळ आहे. येशू ख्रिस्ताची येण्याची भविष्यवाणी, मारानाथा, हे प्रभू येईल, पूर्ण होण्यात आहे. शेवटचा क्षण, आपण त्या शेवटच्या घटकेला पोहोचलो आहोत की वर येण्याचा समय झाला आहे. आणि तेव्हा या सगळ्या गोष्टी होतील. इथे वचन पुढे काय सांगतं, कारण राष्ट्रांवर राष्ट्र व राजांवर राजा उठेल आणि जागोजागी दुष्काळ, मर्या व भूमिकंप होतील. पण या गोष्टी वेदनांचा प्रारंभ आहे. आपण पाहत आहोत की आता जसं गॅस सिलेंडर महागला आहे, इथे वचन सांगत आहे दुष्काळ येणार आहे, मरी येणार आहे, भूमिकंप होणार आहे. या सगळ्या गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये लिहिल्याप्रमाणे होणारच आहेत आणि आपल्याला यातून जाणं आहे. परंतु देवाची कृपा ही आपल्याला पुरेशी आहे. वचन सांगतं की देवाची कृपा पुरेशी आहे. जोपर्यंत येशू ख्रिस्ताचं येणं होत नाही आहे, तोपर्यंत विश्वासणारे हे कृपेने हेरलेले आहेत. परंतु ज्या दिवशी येशू ख्रिस्ताचं येणं होईल, कृपा उचलली जाईल. इथे कृपा राहणार नाही, इथे लोकांमध्ये ती प्रीती राहणार नाही, लोकांची प्रीती थंडावेल आणि वचन सांगतं की ते तुम्हाला धरून देतील. जसं आपण वचन ऐकलं, प्रकटीकरण याचा 2रा अध्याय आणि 10वं वचन आपण ऐकलं की शैतान तुम्हाला तुमचं छळ करण्यासाठी तुम्हाला धरून देणार. प्रत्येक वेळेस तुम्हाला या तुरुंगाचा पण अनुभव घ्यावा लागणार. तर या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला तयार राहायचंय प्रियानो. या गोष्टीतून जर आपण जायला लागलं, तर काय आपण ह्या गोष्टीसाठी तयार आहोत का? शेवटी वचन सांगतं की तेव्हा तुमचे हाल करण्याकरिता ते तुम्हाला धरून देतील व तुम्हाला जीवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. त्यावेळी पुष्कळ जण अडखळतील, एकमेकांना धरून देतील व एकमेकांचा द्वेष करतील. पुष्कळ खोटे संदेष्टे उठतील व अनेकांना फसवतील आणि अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. सर्व राष्ट्रांना साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल. वचन सांगत आहे की शेवटपर्यंत जे कोणी टिकणार आहे. मग शेवटपर्यंत म्हणजे काय, तर उपास मारेतून पण आपल्याला पार व्हायचंय, छळातून आपल्याला पार व्हायचंय. जर तुरुंगात टाकण्याची परिस्थिती आली तरी देखील आपल्याला आपल्या विश्वासावर आपल्याला ठाम राहायचंय. प्रियानो, मी तुम्हाला आज एनकरेज करू इच्छिते की आपलं प्रतिफळ या दुनियाचं, या पृथ्वीचं प्रतिफळ आपलं नाहीये. आपल्याला स्वर्गीय प्रतिफळासाठी झटायचं आहे. जर इथे कष्ट होत असले तरी ते सहन शक्ती करण्यासाठी, ते सहन करण्यासाठी देवाची कृपा पुरेशी आहे आणि ते आपल्याला सहन करावंच लागेल जर आपल्याला स्वर्गाचं प्रतिफळ पाहिजे. तर या जगाच्या छळाला, या जगाच्या सिच्युएशनला, या युद्धाची परिस्थिती असो किंवा दुष्काळाची परिस्थिती असो किंवा छळाची परिस्थिती असो, जर आपण याच्यात टिकाव नाही धरला तर प्रियानो, आपण आपलं स्वर्गीय प्रतिफळ गमावून बसू. तेव्हाच वचन, जेव्हा तुम्हाला माहिती का, अब्राहमाला जेव्हा देवानी पाचारण केलं, उत्पत्तीचा 12वा अध्याय 1 वचन सांगतं की अब्राहम मूर देशी राहत होता आणि त्याच्याजवळ देवाचं वचन आलं की हे सगळं सोड, तू तुझ्या बापाचं घर सोड आणि मी दाखवतो त्या देशी तू जा. तेव्हा अब्राहमाने एक आज्ञाधारकाचं एक पाऊल त्यांनी उचललं.
त्यावेळेस त्याला हे माहित नव्हतं की माझं प्रतिफळ काय आहे. माझं प्रतिफळ जे एवढ्या वर्षानंतर आज पण एवढ्या आपण 2000 किती 6000 वर्ष अगोदरच्या तो अब्राहमाचा काळ, आज देखील आपण अब्राहमाला विश्वासाचा पिता म्हणून म्हणतो. आज देखील आपण त्याची थोरवी ऐकतो, वाचतो की त्यावेळेस जेव्हा अब्राहमाने एक विश्वासाचं पाऊल उचललं, त्याने हा विचार नाही केला की मला माझे घरचे लोक काय म्हणतील, माझे बापाचं घर सोडून मला जायचंय, मी काय खाणार, मी कुठे राहणार, माझी काय अवस्था होणार, कसं काय मी माझं सगळं सोडून मी एकदम खाली होऊन कंगाल होऊन मी कसं काय जाऊ. पण त्यांनी जिवंत देवावर विश्वास ठेवला, कारण देवाने त्याला एक वायदा, एक वाचा, एक प्रॉमिस त्याला दिला होता की तुला मी ब्लेस करेल, तुला मी आशीर्वादित करेल, तू आशीर्वादाचं मूळ ठरशील. देवाने हे त्याला प्रॉमिस केलं होतं. आणि आज देखील देवाने ते प्रॉमिस, ती वाचा, ते अभिवचन देवाने आज देखील तुमच्या आणि माझ्यामध्ये ते कायम ठेवलेलं आहे. त्याला जेव्हा उत्पत्तीचा 15वा अध्याय अब्राहम विचारतो की हे प्रभू तुम्हाला काय देशील, हे प्रभू तुम्हाला बोलवलेस, मी तर माझ्या बाबाचं घर तर सोडून आलोय, आता तुम्हाला काय देशील, काय हा एलिएझर हा माझा वारीस होईल काय. देवाचं वचन सांगतं, खूप सुंदर वचन, माझ्या लाईफचं खूप सुंदर ते वचन आहे. उत्पत्तीचा 15 अध्याय आणि एक वचन आणि 2 वचन सांगतं की मी तुझी ढाल आहे, मी तुझं उत्तम प्रतिफळ आहे. देव त्याला सांगत आहे, अरे अब्रामा, तू या जगाच्या प्रतिफळाचा विचार नको करू, माझ्यासाठी झट, माझ्या इच्छेनुसार चाल, माझ्या मनानुसार जर तू चाललास ना तर तुझं प्रतिफळ उत्तम आहे आणि मीच तो उत्तम प्रतिफळ तुझा आहे. या दिवसांमध्ये जेव्हा आपण या जगामध्ये जगत आहोत, आपल्या सर्वांची नजर त्या प्रतिफळाकडे लागली पाहिजे की देवा, माझं प्रतिफळ तू आहेस. जरी या जगामध्ये मला छळ आला, मला सहन नाही करत आहेत, मला लोक एक्सेप्ट नाही करत आहेत, मला खूप त्रास आहे या जगामध्ये, मला खूप त्रास आहे, एकटेपणा आहे, मला निराशा आहे, कोणी माझा साथ देत नाहीये, मी आजारपणातून माझी सुटका होत नाहीये, अनेक परिस्थिती आहेत, कर्जातून माझी सुटका होत नाहीये, माझं नुकसान होत राहिलंय, माझ्या लाईफ मध्ये काहीच चांगलं दिसत नाहीये, माझे प्रॉमिसेस पूर्ण होताना मला दिसत नाहीये, तरी देखील देव आज तुम्हाला सांगत आहे, मी तुमचं प्रतिफळ आहे. आणि शेवटपर्यंत, मरेपर्यंत टिकून राहा. जर तुम्ही आणि मी मरेपर्यंत विश्वास योग्य राहिलो तर जीवनाचा मुकुट हा आपला प्रतिफळ आहे. या जगातले मुकुट किंवा या जगातले रिवॉर्ड, या जगातले ते सगळं बेस्ट आहे, ते संपणार आहे, ते खराब होणार आहेत. हे इथले रिवॉर्ड, एखादी ट्रॉफी जर आपल्याला कोणी देतं बघा, कोणी आपला आदर सत्कार करण्यासाठी ती ट्रॉफी किंवा ती शॉल किंवा कुठल्याही गोष्ट किंवा बुके आहे, कोणी आपला आदर करतं, किती दिवस ते राहतं. जर कोणी एखाद्याने आपल्याला पुष्पगुच्छ दिला, फुल बुके दिलं, तर तो किती दिवस रिवॉर्ड राहतो? 1 दिवस, 2 दिवस, ते फुल मुरझून जातात आणि तो रिवॉर्ड आपण फेकून देतो कचऱ्यामध्ये, आपण स्वतः टाकून देतो की नाही आता हे खराब झालंय, हे टाकून देतोय. एखादी ट्रॉफी आहे, किती वर्ष ती राहणार? 1 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष, नंतर त्याच्यावर धूळ, त्याची डागडुजी होऊन जाते, ते कलर फेड होऊन जातो, खराब होऊन जातं, आपण भंगारवाल्याला देऊन टाकतो, काही त्याच्यातून निघत नाही, फक्त आठवणी म्हणून आपण ठेवतो, पण त्याची ती शोभा राहत नाही, जी शोभा आपल्याला आदर देताना असते. परंतु देवाचा रिवॉर्ड तो अविनाशी आहे, तो बदलणारा नाही, तो खराब होणारा नाही, तो उत्तमातला उत्तम आहे. जो रिवॉर्ड देव आपल्याला देणार आहे तो सनातन आहे, तो अनंत कालचा आहे. त्याचा आपला रिवॉर्ड काय माहिती प्रियानो? आपली नावं जीवनाच्या पुस्तकात लिहिली गेलेली आहे. हा आपला रिवॉर्ड आहे, ह्याच्यापेक्षा उत्तम काही नाही. मला काल एक स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये मी पाहिलं की मी जेव्हा ते स्वप्न पाहत होती, मला म्हणजे खूप मोठं ते स्वप्न होतं.
परंतु त्या स्वप्नामध्ये जेव्हा मी त्या गोष्टीचा विचार केला, मी कालपासून तो विचार करत होती की हे काय असेल, हे काय असेल. परंतु देवाला धन्यवाद आहे की जेव्हा आता हे वचन मी सांगत आहे, या वचनाच्या सांगताना मला त्या स्वप्नाची देवाने मला आठवण करून दिली. मी पाहिलं, माझ्या अगोदरही देवाने मला स्वप्नाच्या द्वारे काही गोष्टी, भविष्याच्या होणाऱ्या गोष्टी त्यांनी मला दाखवल्या होत्या, सांगितलेल्या आहेत. परंतु हे काल जेव्हा स्वप्न मी पाहिलं, माझ्या पायाखालची जमीन निघून गेली. मला भीती आली त्या स्वप्नाच्या द्वारे. देवाच्या प्रती एक आदर, देवाच्या प्रती एक भय माझ्या जीवनामध्ये आलं. मी तुम्हाला सांगू इच्छिते प्रियांनो, की जर देवाने मला ते स्वप्न दाखवलेलं आहे, तर ही माझी जबाबदारी आहे की ते मी तुमच्यापर्यंत, देवाच्या प्रियजनांपर्यंत मी हे पोहोचू. मी पाहिलं की जसं आपला सोशल मीडियाचं अकाउंट आहे, FB चं अकाउंट आहे, त्याच्यामध्ये खूप सारे ऍप्स असतात. माहिती का तुम्हाला, की तुम्ही त्याच्या फोटो टाका, बिफोर अँड आफ्टर, आणि एखादा फोटो टाकला तर तो आपला अवतार चेंज करून देतो, आपले इमेजेस चेंज करून देतात. म्हणजे पहिलेच एकदम 10 years बिफोर, 10 years आफ्टर आपण कसे दिसू, असे काही ऍप्स आहेत, फेसबुकला येतात की ट्राय दिस असं. तर मी पाहिलं की मी एका ऑडिटोरियम मध्ये उभी आहे आणि त्या स्क्रीन वरती तो ऍप आलेला आहे, आणि त्या ऍप मध्ये आपल्या कलिसियाचे काही लोक आहेत, त्या लोकांचं देवाने मला त्या ऍप मधून दाखवलं की त्यांचं प्रिव्हियस लाईफ कसं होतं, आज ते कसे आहेत, आणि येणाऱ्या दिवसांमध्ये त्यांचं काय होणार आहे. जेव्हा मी ते पाहिलं, आपल्या मंडळीतल्या काही लोकांना मी पाहिलं, त्यांची आजची अवस्था मी पाहिली आणि त्यांची उद्या येण्याची अवस्था, ते त्या अग्नीमध्ये जळताना मी त्यांना पाहिलं. की जो हेलमध्ये, जो नरकामध्ये जाऊन जर एखादी व्यक्तीच्या भविष्यामध्ये जर ती नरकामध्ये जळत आहे, तर हे मी पाहताना माझ्यासाठी ती खूप, म्हणजे ती व्यक्तीबद्दल नाही मी असं म्हणत, पण तेव्हा मला ते दाखवलं की पहा, जर आज ही गोष्ट, आज आपण रिपेअर करू शकत आहे, आज आपण रिपेंट करू शकत आहे, आज आपण पश्चाताप करायची आपल्या जवळ देवाने संधी दिलेली आहे की प्रभू मी माझं लाईफ कसं सरळ करू, प्रभू मी कसं माझ्या लाईफला मी कसं सिक्युअर करून घेऊ, मी माझं तारण कसं साधून घेऊ दे बाप्पा. या जगामध्ये आजूबाजूला कदाचित खूप काही चालू आहे, लोक मजा करत आहेत, लोक कुठे जातात आहेत, लोक जे पाहिजे ते करत आहेत, किंवा खूप काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. परंतु जेव्हा न्यायाचा समय येतो त्यावेळेस ते खूप पर्सनल आहे प्रियांनो, आणि हे खूप वेदनादायक गोष्ट आहे की आपल्या डोळ्याच्या समोरच्या एका व्यक्तीला आपण जेव्हा पाहतो की त्याचा शेवट नरकामध्ये आहे, ही फार भयानक गोष्ट मी पाहिली. आणि मी ते पाहून जेव्हा मला खूप त्रास झाला की बापरे, म्हणजे अरे हे फ्युचर, त्यांचं जर फ्युचर हे असं आहे तर हे खूप भयानक गोष्ट आहे. त्याच्यानंतर मी काही लोकांना पाहिलं की त्या लोकांचं पण मला देवानी बिफोर दाखवलं, आजची स्थिती दाखवली की आज कलिसियामध्ये ते कसे आहेत. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये मी पाहिलं की काही लोक आहेत की ते गोल्डन ड्रेस मध्ये आहेत, इतकं सुंदर गोल्डन ड्रेस, आणि तो क्राऊन त्यांच्या डोक्यावरती, आणि त्यांच्या हातामध्ये ना असे मोठे ते वर्ल्ड कपचे जे कप्स असतात ना, तसे मी कप्स पाहिले की त्याच्या हातामध्ये ते कप्स आहेत, आणि ते कप घेऊन खूप म्हणजे खूप आनंद करत आहे की म्हणजे मला हा रिवॉर्ड मिळालेला आहे. जसं वर्ल्ड कप मध्ये तो कप मिळालेला सगळे लोक किती आनंद जल्लोष करतात, तर मी लोकांना तसं पाहिलं की ते लोक ते आनंद करत आहेत की वाव, की मी हे प्रतिफळ पाहलोय. आणि मग खूप सारे लोकांना मी पाहिलं की ते त्या स्क्रीन मधून बाहेर येत आहेत, चांगले कपड्यांमध्ये, सूट बूट मध्ये, एकदम असे छान खूप उत्तम कपड्यांमध्ये, आणि ते लोक त्या सगळ्यांकडे तो कप आहे, आणि प्रत्येक जण एक कप घेऊन ते असे माझ्याकडे येत आहेत. अजून पण मी पुढे खूप काही गोष्टी पाहिल्या. परंतु या स्वप्नाच्या द्वारे मला ही गोष्ट देवाने दाखवली की चॉईस तुमचा आहे, तुम्हाला चॉईस तुमच्या समोर ठेवलेला आहे. तेव्हा वचन सांगतं की
जीवन आणि मरण तुझ्या समोर ठेवलेलं, तू जीवन निवडून घे. जेव्हा मी ते पाहत होती की एक व्यक्ती आहे की जिचा अंत नरकामध्ये होत आहे, आणि एक व्यक्ती आहे की जिच्याकडे तो कप आहे, तो प्रतिफळ, तो रिवॉर्ड आहे. तर एका साईडला नरकाची घोषणा आहे, नरकाचा न्याय आहे, आणि एका ठिकाणी स्वर्गाचं प्रतिफळ आहे. सो मी तुम्हाला प्रियनो हेच सांगू इच्छिते, या दिवसांमध्ये खूप जरुरी आहे आजूबाजूचं वर्ल्ड आपल्यामध्ये येऊ देऊ नका. आजूबाजूचा संसार आपल्यामध्ये येऊ देऊ नका. कोण काय करतंय करू दे, ज्याला जे करायचं त्याला ते करू दे. तुम्ही तुमचं तारण सांगून ठेवा. आपल्या प्रत्येक दिवशीच्या झोपता वेळेस किंवा जेव्हा तुम्हाला आठवण येईल किंवा जेव्हा तुम्ही देवाबरोबर बोलता तेव्हा आपल्या पाट्या साफ करा. प्रभू माझं कुठे चुकलं असेल तर क्षमा कर. प्रभू माझं कुठे चुकलं असेल मी ती पाटी साफ करते. प्रभू हे माझं, मी कदाचित ह्याच्यामुळे मी पाठी राहता कामा नये, मी या गोष्टीमुळे मागे राहता कामा नये, या कोणीतरी मला काहीतरी बोललं आणि त्याच्याबद्दल मी विचार करून मी मागे राहता कामा नये. प्रभू मला तुझ्या सोबत, मला ते रिवॉर्ड पाहिजे जे स्वर्गाचं प्रतिफळ आहे. आज प्रियानो मी तुम्हाला एनकरेज करू इच्छिते, आजच्या पर्यंत कदाचित तुमच्या त्या हृदयाच्या पाट्यांवर खूप काही विषय असतात. ह्यांनी मला असं बोललं, ह्यांनी मला ते केलं, तेव्हा तू माझं काय केलं नाही, तेव्हा तू मला काय देशील, तू मला काय प्रतिफळ दिलंस का, तू आतापर्यंत मी तुझ्यासोबत इतके वर्ष चाललो, प्रभू तू मला काय दिलंस का, माझ्याजवळ काहीच नाही, माझ्याजवळ तर माझे ब्लेसिंग दिसत नाहीये, माझ्या प्रार्थनांचे उत्तर दिसत नाहीये. अरे असं आपण खूप साऱ्या गोष्टींचे विषय आपण आपल्या पाट्यांवर लावून ठेवलेले आहेत. या सगळ्यांच्या परे देवाची योजना आहे आणि देवाचा रिवॉर्ड आहे. जर आजच्या रात्री जर येशू ख्रिस्त आला, काय आपण त्याच्यासोबत जायला तयार आहोत? खूप साऱ्या लोकांना ही संधी नाही मिळाली. खूप सारे लोक रात्री झोपले, रागात झोपले, पाठून झोपले, रागात निघून गेले, घरातून बाहेर निघून गेले, आपल्या प्रियजनांपासून निघून गेले, परंतु त्यांना वापस लौटण्याची संधी नाही मिळाली. आज देवाची दया आहे, आपल्याला संधी मिळाली. देवाची कृपा आहे, मोठा अनुग्रह आपल्यावरती झालाय. त्याने आपल्याला ही वेळ क्षमा करण्यासाठी, क्षमा देण्यासाठी, क्षमा घेण्यासाठी हा वेळ दिलाय. कदाचित आपल्या प्रार्थना पूर्ण नसतील झाल्या, कदाचित आपल्याकडे खूप सारे विषय असतील, पण या सगळ्यांच्या प्रती, या सगळ्यांच्या पेक्षा खूप इम्पॉर्टंट आहे जीवनाच्या पुस्तकामध्ये आपलं नाव लिहिलं असतं. जर आपण त्या दरवाजापर्यंत पोहोचलो आणि दरवाजातून जर देवाने आपल्याला हात नाही घेतलं, छोट्याशा कारणाने, एक छोट्याशा चुकीमुळे, एक छोट्याशा कोणाबद्दल काहीतरी बोलल्यामुळे, कोणातरी अभिषिक्ताबद्दल एक शब्द बोलल्यामुळे, कोणाबद्दल राग ठेवल्यामुळे, कोणाबद्दल एक शब्द काहीतरी मूर्ख, काहीतरी येडा, काहीतरी एक शब्द बोलल्यामुळे, काय कोणास ठाऊक की देवाच्या नजरेत काय पाप आहे. आणि अशा गोष्टींमुळे प्रियांनो सर्व दरवाजा आपल्यासाठी बंद झाला. मग आपण काय मिळवलं? या जगामध्ये सगळं काही मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला, तर आपल्याला काय मिळतं? या दिवसांमध्ये स्वतःच्या आत्म्याच्या प्रतिफळासाठी धडपडतात. कोण काय करतंय करू द्या, त्याला जे करायचं त्याला ते करू द्या, पण तुम्ही देवाच्या समोर शुद्ध राहा, देवाच्या नजरेत पवित्र राहा, स्वर्गाच्या नजरेत तुम्ही सिलेक्टेड राहा, चोजन राहा, अनॉइंटेड, अपॉइंटेड राहा. हीच आपल्या लाईफचा उद्देश आहे, हाच प्रतिफळ आहे. या जगामध्ये देवाने आपल्याला हे इथे काय करू ह्याच्यासाठी नाही,
देवाचा स्वर्ग राज्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी आपल्याला देवाने या जगामध्ये ठेवलेला आहे. आणि एक टाइम येईल, एक लिमिट सेट केलेली आहे, ऑलरेडी एक लिमिट सेट केलेली आहे आणि ती धाव संपण्यावर आहे. ती धाव संपणार, ती धाव आताही संपू शकते, आज रात्री संपू शकते, या आठवड्यात संपू शकते, या महिन्यात, या वर्षात, कोणालाच नाही माहिती, कोणालाच नाही माहिती. म्हणून एव्हरी डे, एव्हरी रात्री झोपताना आपल्या पाट्या पुसून झोपा की प्रभू मी सगळं नील करते, मी सगळं नील करतो, माझ्याजवळ कोणाचं काही नाही प्रभू, मी आता झोपत आहे. जर आज रात्रीतून तू आला तर प्रभू मराला सामोरं जाण्यासाठी माझ्या बत्तीमध्ये तेल घालव. वचन सांगतं 5 कुमारिका त्या पण झोपल्या, 10ही झोपल्या, परंतु 5 जेव्हा उठल्या त्यांना तयारी करून देवाबरोबर जाता आलं, कारण त्यांच्या दिव्यामध्ये तेल होतं. आज देखील आपले दिवे आपल्याला रोज साफ करायला पाहिजे. जेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं की प्रभू, जेव्हा जेव्हा आपल्याला कन्व्हिक्शन देतं, जेव्हा जेव्हा पवित्र आत्मा आपल्याला टोचणी देतो, तेव्हा तेव्हा त्या पाट्या साफ करा, दिवे साफ करा. प्रभूच्या समोर, प्रभूच्या नजरेत स्वतःला क्लीन ठेवा, शुद्ध ठेवा, दुल्हन सारखं ठेवा, की देव जेव्हा आपल्याला घ्यायला येईल तर त्याच्या दुल्हनला, त्याच्या वधूला घ्यायला येईल. काय आपण त्याच्यासाठी विश्वासयोग्य आहोत, काय आपण त्याच्या विश्वासयोग्य दुल्हन आहोत. आपल्यामध्ये काहीच डाग आणि धुळी नाही पाहिजे. ती असली तर आपल्याला प्रभू घेऊन नाही जाऊ शकत. आणि हे व्हेरी सून हे होणार आहे. स्वतःला त्या रिवॉर्ड साठी, त्या प्रतिफळासाठी तयार करा जो स्वर्ग आपल्याला देण्याकरिता प्रभूची इच्छा आहे की त्यांनी आपल्याला तो द्यावा. परंतु काय आपली इच्छा आहे की आपण तो खावा प्रभू घेऊन. आज मी तुमच्याकडे हा विषय सोडत आहे. तुमच्यावर आहे प्रियाने, तुम्ही काय निवडले, स्वर्गाचं प्रतिफळ की नरकाचा न्याय, हा तुमच्या हातात. देवा तुमच्याशी या वचनाच्या द्वारे बोलू आणि पवित्र आत्मा तुमच्या हृदयामध्ये त्या गोष्टींसाठी टोचणी देऊ जी आजपर्यंत कदाचित तुम्ही तिला पाहिलं नाही किंवा ती तुमच्या दृष्टीने पाप नाही, परंतु देवाच्या दृष्टीने ते पाप आहे. अशा सर्व गोष्टींसाठी आजच पश्चाताप करा आणि आपल्या पाट्या साफ करा. देवाकरिता पवित्र शुद्ध असे बना, म्हणजे मरेपर्यंत विश्वासू राहिलो तर आपण जीवनाचा मुद्दा तो आपल्यापासून कोणीही राहून नाही घेऊ शकत. या जगाचा रिवॉर्ड लोक घेऊ शकतात, एकमेकांना खाली करून पैसे देऊन प्रमोट करणं, हे सगळं या जगात होतं. स्वर्गाच्या राज्यात तसं नाही. स्वर्गाच्या राज्यात जे काम करतील त्यांना मजदुरी देणं हे नक्की आहे. जर आज तुम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये काम करत आहात, स्वर्गाच्या राज्याचे मजदूर आहात, तर तुम्हाला तो रिवॉर्ड नक्कीच तो देणार आहे. हालेलुया. उभा करो या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीष.